rays of a different wavelength vibrating in all possible planes, which is a perpendicular to the direction of propagation of light. त्याच्यानंतर बघितलं प्लेन पोलरायझ्ड लाईट. प्लेन पोलरायझ्ड लाईट कुणाला म्हणायचं? when an ordinary light is passed through the Nicol prism, then light is emerged out, and this light is rotated through a single plane only. Such a beam of light is called a plane polarized light. म्हणजे ऑर्डिनरी लाईट काय करायची? निकोल प्रिझम मध्ये पास करायची. आता निकोल प्रिझम कशापासून बनलेला असतो? कॅल्साइट क्रिस्टल पासून बनलेला असतो. त्या निकोल प्रिझम मध्ये पास केल्यानंतर त्या ऑर्डिनरी लाईटचं जे व्हायब्रेशन आहे ते एकाच प्लेन मध्ये होतं. त्या लाईटला म्हणायचं प्लेन पोलराइज्ड लाईट. आता पुढचा पार्ट आहे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. प्लेन पोलराइज्ड लाईट वरनं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. कशाला म्हणायचं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी? तर प्लेन पोलराइज्ड लाईट ही जी आहे ती काय? प्लेन पोलराइज्ड लाईट. प्लेन पोलराइज्ड लाईट. प्लेन पोलराइज्ड लाईट काय करायची? सर्टन ऑर्गॅनिक सबस्टन्स मध्ये पास करायची. ते ग्लुकोज असेल किंवा लॅक्टिक ऍसिड यांच्यामध्ये पास करायची. पास केल्यानंतर त्याच्यातून ती प्लेन पोलराइज्ड लाईट काय होते? बाहेर येते. आणि बाहेर आल्यानंतर त्या लाईटचं रोटेशन एकतर राईट साइडला होतं म्हणजे घड्याळाच्या दिशेने, किंवा लेफ्ट साइडला म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे या लाईटचं रोटेशन होतं राईट साइडला किंवा लेफ्ट साइडला, बट अँगल इज द सेम. त्याच्यामधला अँगल मात्र कसा असतो? सारखा असतो. म्हणजे जो अँगल आहे तो कसा असतो? सेम असतो. लेफ्ट साइडला रोटेट करेल किंवा राइट साइडला रोटेट होईल, किंवा अँटी क्लॉकवाईज किंवा क्लॉकवाईज, बट अँगल इज द सेम. जर 30 डिग्रीने जर राइटला रोटेट झाले तर 30 डिग्रीने लेफ्टला रोटेट होते. त्या लाईटला काय म्हणायचं? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. म्हणजे when a plane polarized light is passed through the certain organic substances like glucose or lactic acid, then this light is rotated through the same angle but opposite direction. That is, if the molecule is rotated toward the clockwise or right hand side or anti-clockwise or left hand side, but angle is the same, is called a optical activity. त्याला म्हणायचं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. म्हणजे आपल्याला त्याची डेफिनेशन काय? फेन प्लेन पोलराइज्ड लाइट. when plane polarized light is passed through certain organic substances like glucose or
परंतु त्याच्यामधला जो अँगल असतो तो काय असतो सेम. हा जो फेनॉमेनॉन आहे, द फेनॉमेनॉन इन विच किंवा द फेनॉमेनॉन इज कॉल्ड ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. त्या फेनॉमेनॉनला काय म्हणायचं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. When plain polarized light is passed through the certain organic substances like glucose or lactic acid, this light is rotated towards the right clockwise or left anti-clockwise, but angle is the same. The phenomenon is called optical activity. त्याला म्हणायचं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. आता फॉर एक्झाम्पल जर आपण लॅक्टिक ऍसिड घेतलं, लॅक्टिक ऍसिड लॅक्टिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे CH3 CHOH C डबल बॉन्ड OH. याचा जर आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम बघितलं, C डबल बॉन्ड OH CH3 HOH हे लॅक्टिक ऍसिड आहे. याची जर आपण मिरर इमेज घेतली, C डबल बॉन्ड OH H आणि OH CH3, या दोन्ही मिरर इमेज कशा आहेत डिफरंट आहे. एक जर राईटला रोटेट होत असेल तर एक लेफ्टला रोटेट होते. त्याला म्हणायचं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. हे झालं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी बघितल्यानंतर नेमकं कोणत्या मॉलिक्यूलला ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणायचं आणि कोणत्या मॉलिक्यूलला ऑप्टिकली इनऍक्टिव्ह म्हणायचं. ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्यूल्स, ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्यूल्स कशाला म्हणायचं ऑप्टिकली ऍक्टिव्ह. तर जे मॉलिक्यूल प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट करतात, मग ते राईट साइडला करू किंवा लेफ्ट साइडला करू, त्या मॉलिक्यूलला म्हणायचं ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्यूल. द मॉलिक्यूल्स which can rotate the plane polarized light, is called optically active molecule. जे मॉलिक्यूल प्लेन polarized light ला रोटेट करतात, the molecule which can rotate the plane polarized light is called optically active molecule. आता नेमकी प्लेन पोलराइज्ड लाईट कोणत्या साइडला रोटेट होते म्हणजे राईट किंवा लेफ्ट, त्याच्यावरून या ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्यूलचे दोन टाइप पडतात. टू टाइप्स. पहिला जो आहे तो डेक्स्ट्रो रोटेटरी. त्याच्या नावात अर्थ आहे डेक्स्ट्रो मीन्स राईट. डेक्स्ट्रोचा अर्थ काय राईट. डेक्स्ट्रो मीन्स राईट म्हणजे जर प्लेन पोलराइज्ड लाईटला जर राईट हँड साइडला रोटेट केलं, द मॉलिक्यूल which can rotate plane polarized light towards right किंवा त्याला काय म्हणायचं clockwise, right side किंवा clockwise side is called, त्याला काय म्हणायचं डेक्स्ट्रो रोटेटरी.
रोटेटरी. म्हणजे प्लेन पोलरायझ्ड लाईटला जर राईट हँड साइडला किंवा क्लॉकवाईज डिरेक्शनला जर रोटेट केलं तर त्या मॉलिक्यूलला म्हणायचं डेक्स्ट्रो रोटेटरी मॉलिक्यूल. डेक्स्ट्रो रोटेटरी मॉलिक्यूल्स आर रिप्रेझेंटेड बाय स्मॉल डी. हे जे डेक्स्ट्रो रोटेटरी ते कशाने दाखवायचं? स्मॉल डी. डेक्स्ट्रो रोटेटरी आर रिप्रेझेंटेड बाय स्मॉल डी और प्लस किंवा प्लस साइन. आपल्याला जर याची एक्झाम्पल बघितली डी ग्लुकोज किंवा प्लस ग्लुकोज, डी लॅक्टिक ऍसिड, डी लॅक्टिक ऍसिड किंवा प्लस लॅक्टिक ऍसिड. स्मॉल डी or plus sign indicate that molecule is the dextrorotatory. म्हणजे हा पहिला टाइप आहे डेक्स्ट्रोरोटेटरी. दुसरा टाइप आहे लिव्होरोटेटरी. लिव्होरोटेटरी. लिव्हो मीन्स लेफ्ट. लिव्होचा अर्थ काय? लेफ्ट. म्हणजे जे मॉलिक्यूल प्लेन पोलरायझ्ड लाईटला लेफ्ट हँड साइडला किंवा अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनला रोटेट करते. द मॉलिक्यूल which can rotate the plane polarized light towards left side or anti-clockwise is called लिव्होरोटेटरी. त्या मॉलिक्यूलला म्हणायचं लिव्होरोटेटरी. लिव्होरोटेटरी आर रिप्रेझेंटेड बाय स्मॉल एल और मायनस. म्हणजे लिव्होरोटेटरी कशात दाखवायचं? स्मॉल एल किंवा मायनस. फॉर एक्झाम्पल आपण जर याची एक्झाम्पल बघितली एल ग्लुकोज किंवा मायनस ग्लुकोज, एल लॅक्टिक ऍसिड मायनस लॅक्टिक ऍसिड. म्हणजे ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्यूलचे दोन टाइप, एक आहे डेक्स्ट्रोरोटेटरी आणि एक आहे लिव्होरोटेटरी. हे झालं ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्यूल. म्हणजे जे मॉलिक्यूल प्लेन पोलरायझ्ड लाईटला रोटेट करतात त्यांना म्हणायचं ऍक्टिव्ह मॉलिक्यूल. राईट हँड साइडला रोटेट केलं तर डेक्स्ट्रोरोटेटरी आणि लेफ्ट हँड साइडला रोटेट केलं तर लिव्होरोटेटरी. त्याच्यानंतर ऑप्टिकली इनऍक्टिव्ह मॉलिक्यूल. ऑप्टिकली इनऍक्टिव्ह तर कोणत्या मॉलिक्यूलला म्हणायचं ऑप्टिकली इनऍक्टिव्ह? तर जे मॉलिक्यूल प्लेन पोलरायझ्ड लाईटला रोटेट करत नाही. द मॉलिक्यूल्स which does not rotate the plane polarized light is called optically inactive molecule. म्हणजे जे मॉलिक्यूल प्लेन पोलरायझ्ड लाईटला रोटेट करत नाही त्या मॉलिक्यूलला म्हणायचं ऑप्टिकली इनऍक्टिव्ह.
जर आपण ग्राफिकली रिप्रेझेंट केलं, समजा ही प्लेन पोलराइज्ड लाईट आहे, प्लेन पोलराइज्ड लाईट, प्लेन पोलराइज्ड लाईट जर आपण पास केली तर त्या लाईटचं रोटेशन होत नाही, म्हणजे जशी आहे तशीच दिसते. म्हणजे या लाईटचं कुठल्याही प्रकारचं रोटेशन झालेलं नाही. अशा मॉलिक्यूलला म्हणायचं ऑप्टिकली इनएक्टिव्ह मॉलिक्यूल. म्हणजे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी आणि ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीवरून ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्यूल. ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्यूलचे दोन टाइप, एक डेक्स्ट्रो रोटेटरी आणि एक लिव्हो रोटेटरी, आणि नंतर ऑप्टिकली इनएक्टिव्ह मॉलिक्यूल. आता आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम, ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय नेमकं, तर ऑप्टिकल आयसोमेरिझम हा टाइप कशाचा आहे, स्टेरिओ आयसोमेरिझमचा आहे. ऑप्टिकल आयसोमेरिझम हा टाइप कशाचा आहे, स्टेरिओ आयसोमेरिझम, ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा असतो, परंतु त्या ऍटम किंवा ग्रुपची जी मांडणी असते त्याच्यामध्ये बदल असतो. ऑप्टिकल आयसोमेरिझम, the phenomenon in which stereoisomerism किंवा stereoisomers having same molecular formula, but महत्वाचा पार्ट आहे, but different special arrangement of atoms or groups is called ऑप्टिकल आयसोमेरिझम. म्हणजे ज्याचा फॉर्म्युला सारखा असतो परंतु त्याच्यामध्ये ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटमची जी मांडणी असते याच्यामध्ये बदल असतो, त्याला आपण म्हणतो ऑप्टिकल आयसोमेरिझम. द फेनॉमेनॉन इन व्हिच द stereoisomers having the same molecular formula but differ in their special arrangement of atom or group of atoms is called optical isomerism. आणि हा आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम. आता हा आपण पूर्ण पार्ट बघितला थेरॉटिकल. आता आपल्याला नेमका ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्यूल कोणता आहे, ऑप्टिकल